आज या आंदोलनाचा हा चौथा दिवस आहे। कोरेगाव नगरपंचायतच्या मुख्य अधिकारी यांच्या विरोधात मी आंदोलनास बसलेलो आहे। यात कोणताही राजकीय द्वेषापोटी मी हे आंदोलन करत नसून जो वास्तविक भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यासाठी मी आंदोलनाला बसलेलो आहे। भाजी मंडईचं जे काम चालू आहे तिथं जे मातीचं उत्खनन झालेलं त्याला कोणतीही शासकीय मान्यता नव्हती, महसूल अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी नसताना तिथलं उत्खनन करून ती माती विक्री केली गेलेली आहे। तसेच तिथलं काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे। दुसरं जे घनकचऱ्याचा प्रकल्प आहे त्याच्यासाठी 3.5 कोटी रुपये आधी खर्च केल्यात व नंतर 14 वित्त आयोगाचे सुद्धा पैसे त्याच प्रकल्पावरती खर्च केल्यात। यातही भ्रष्टाचार झालेला आहे। तिसरी गोष्ट जे इन्व्हर्टर आणि बॅटरीचा विषय आहे त्यात सुद्धा 5.5 लाखाच्या ज्या बॅटऱ्या घेतलेल्या आहेत ते बोकस लोक आहेत जे केळीचा व्यवसाय करते, त्याचा दुसराच काहीतरी व्यवसाय आहे, त्यांना बॅटरी व्यावसायिक दाखवून व्यक्ती व दुकाने बोगस दाखवून हा व्यवहार झालेला आहे। आणि चौथं जे आहे की ह्या कोरेगाव शहरामध्ये जसं साकीपूर असेल किंवा कोर्ट असेल इथं जे अनधिकृत बांधकामं झालेले आहेत हे मुख्य अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर झालेले आहेत। आणि एवढं सगळं होऊन देखील मुख्य अधिकाऱ्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे हा माझा आरोप आहे। माझ्याकडे याचे सर्व पुरावे आहेत, सर्व कागद असल्याशिवाय मी कधीही कुठल्या उपोषणाला बसत नाही। आणि आज मला असं समजलं की माझ्या विरोधात काही 14 नगरसेवक कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता गेलेले आहेत आणि त्याच्यात असा उल्लेख केलेला आहे की रमेश उबाळे अधिकाऱ्यांना धमकवतो आणि काय करतो। जर रमेश उबाळे असं काही करत असेल तर माझ्यावरती रितसर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा। आज बाबासाहेबांनी संविधानात आम्हाला अधिकार दिलेला आहे की जर कुठं भ्रष्टाचार होत असेल, कुणावरती अन्याय होत असेल तर रमेश उबाळे हा कायम आवाज उठवतो। पूर्ण सातारा जिल्ह्याला माहिती आहे की रमेश उबाळे कुठल्या खंडणीसाठी कुठल्या सेटलमेंटसाठी कधीही निवेदनाला बसलेला नाही, उपोषणाला बसलेला नाही। आणि जर कोणी जाणून बुजून माझं व माझ्या वैयक्तिक जीवनात माझ्या बायकोचं नाव कशात घेत असेल, मी कधीही कुठं कोणत्याही अधिकाऱ्यांना माझी बायको काय करते, माझ्या घरातले नातेवाईक काय करतात हे कुठंही कधीही मी उल्लेख केलेला नाही। कधीही कोणत्या अधिकाऱ्यांवरती मी दबावतंत्र आणलेलं नाही। जो चुकत असेल त्याच्यासाठी मी आंदोलनाला बसतो। मेडिकल कॉलेजच्या विषयात सुद्धा मी आंदोलनाला बसलेलं। मला कलेक्टर साहेबांचं स्वतःचं पत्र आहे, कलेक्टर डीन व SP साहेबांचं, जे स्वतः जाऊन त्यांनी पाहणी केली आणि तिथं 7 इमारती ह्या पाडून चोरी केली होती। आणि त्यावेळेस देखील आम्ही जे उपोषण केलं होतं, आंदोलन केलं होतं, कलेक्टर साहेबांनी मान्य केलं की हा प्रकार घडलेला आहे, याच्यासाठी सुद्धा आम्ही कोर्टात जाणार आहे। आणि या ठिकाणी दबावतंत्र आणून फक्त मागासवर्गीय समाजाचा एक मुलगा असा प्रश्न घेऊन इथं आंदोलनासाठी बसलेला आहे। आणि तुम्हाला आता सूचना की नक्की कळायचं कसं, याला थांबवायचं कसं, आणि यासाठी तुम्ही हे सगळं षडयंत्र करून खोटे आरोप करून खोटं आज निवेदन दिलेलं आहे। मी बाबासाहेबांचं संविधान मानतो, जर मी चुकत असेल तर माझ्यावरती 100% गुन्हा दाखल करावा आणि मॅडम जर दोषी सापडल्या तर त्यांना तात्काळ निलंबित करून घरचा रस्ता दाखवा, एवढंच मी माध्यमांद्वारे या ठिकाणी सांगू इच्छितो। कोरेगाव शहरामध्ये गेले 2-3 दिवस झाला आंदोलनासाठी रमेश उबाळे म्हणून कोरेगाव शहरात भ्रष्टाचार चालला अशा उद्देशानं आंदोलनासाठी बसले। खरं तर कोरेगाव शहरामध्ये आमदार महेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून 400 कोटीची कामं आत्ता चालू आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहाय्याने कोरेगाव शहराला भरघोस असा निधी उपलब्ध होत आहे। तर खरोखर राजकीय उद्देशाने पोटसूळ उठलेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कोरेगाव शहराला आला आणि चांगली कामं चालली आणि त्यांच्या कालावधीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये त्यांच्या मागील कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचं कोरेगाव शहरामध्ये ठोस काम त्यांच्या हातून घडलेलं नाही। फक्त राजकीय उद्देश ठेवूनच तिथं लोक बसलेली सुद्धा तुम्ही बघाल तर आहे ना, खरं तर फक्त त्यांचे पदाधिकारी 8 ते 10 लोक तिथे बसलेत। कोरेगाव शहरातील सामान्य एकसुद्धा माणूस त्या आंदोलनासाठी पाठिंबा द्यायला गेलेला नाही। कोरेगाव शहराची लोकसंख्या पाहता कोरेगाव शहरातील इतर सर्व लोक आनंदी आहेत की कोरेगाव शहरात चांगल्या पद्धतीनं खरोखर काम आमदार महेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून होतं आहे। नगरपंचायती कालावधीमध्ये ज्यावेळी नगरपंचायत इलेक्शन चालू होतं त्या कालावधीमध्ये त्यांनी अनधिकृत अशी कोणती प्रशासकीय मान्यता TS न घेता अनधिकृत अशी डायरेक्ट कामं केली, त्याचंही बिल निघावं ह्यासाठी CO मॅडमवर वारंवार त्यांचा दबाव होता आणि त्या दबावाला मॅडम बळी पडल्या नाहीत म्हणून त्यांनी मुद्दामून ह्या पद्धतीने ब्लॅकमेल करण्याचा उद्देश त्यांचा खरा बोल होता। त्यांनी तर तुम्हाला माहीत आहे ज्या आंदोलनाला जे काही लोक ठराविक बसले त्यांनासुद्धा एका ऑफिसवरून वारंवार फोन करून आंदोलनात सामील होण्यासाठी सांगितलं जात होतं। कुणी उत्स्फूर्तपणे तिथं जायला मागत नाही। राष्ट्रवादीचीच लोक तिथं फक्त त्या ठिकाणी दिसत आहेत। खरं तर कोरेगाव शहरात जर
प्रशासन चुकीचं काम करत असेल तर आम्हाला सगळ्यांना जनतेने निवडून दिलं आहे, आम्ही त्या भूमिका पार पाडायला खूप सक्षम आहोत. CO मॅडम चुकत असतील तर त्यांना चुकीचं आम्ही ठरवू शकतो आणि खरंच त्या बरोबर असतील तर त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आम्ही ह्या ठिकाणी ठेवू शकतो. म्हणून आम्ही जो रमेश उबाळे त्यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दिलेला आहे आणि इथून पुढच्या काळातसुद्धा त्यांनी कोणत्याही पद्धतीनं कोरेगाव शहराला आज तागायत एक इतिहास आहे की कोरेगाव शहरात असं कधीही घडलेलं नव्हतं की अशा पद्धतीने नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात होता खोट्या पद्धतीने. म्हणून आजपासून तुम्हाला निश्चितपणे सांगेन की त्यांच्या कोणत्याही दबावाला आम्ही बळी न पडता चांगल्या पद्धतीने इथून पुढच्या काळात पण काम करत राहू. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.